गणेशोत्सवासाठी मंडप उभारताना रस्त्यावर खड्डे नको, मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता फुटपाथवर मंडपानं अतिक्रमण करू नये. गणेशोत्सव मंडळांसाठी ठाणे महापालिकेनं ही नियमावली जारी केली आहे. मात्र या नियमावलीमुळे गणेश मंडळं चिंतेत आहेत. नियमांचं उल्लंघन झालं तर कारवाई काय होईल अशी चिंता या कार्यकर्त्यांना भेडसावते. आज मंडप उभारला दंड, खड्डे मारले दंड, सगळ्याला दंड. सगळ्या मंडळांनी काय वर्गणीच काढावी आणि यांचे दंडात भरावे, ही खंडणीच झाली ना. सर्व मंडळांना काय बंद करायचं आहे तर तुम्हीच सांगा, सर्व मंडळच बंद करून टाका, गणपती उत्सव साजरा करू नका. आता एक नियम लागू झालेला, दुसरा नियम काढला, अजून दुसरे नियम काढत बसतील. म्हणजे हे मंडळ बंद करण्याच्या मागावरच लागलेला हा सरकार उपाय. त्यापेक्षा गणपती उत्सव सगळ्या सणावरच बंदी आणण्यासाठी तुम्ही बंदीत आणून टाका सगळ्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही काळजी पडली असताना राजकीय पक्षांना यात राजकारणाचा मुद्दा दिसला नाही तरच नवल. दंड आकारला जाईल अशा पद्धतीची काही वावडे होती. स्वतः आयुक्तांनी, पालकमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून अशा कुठलाही प्रकारचा दंड मंडळांना भरायचा नाही आहे, कुठलाही प्रकारचा भुर्दंड नाही आहे असं महानगरपालिकेने पण जाहीर केलेलं आहे. काही लोक राजकारणासाठी त्याचा उपयोग करत आहेत, स्वतःची प्रसिद्धी करण्याकरता, परंतु अशा कुठल्याही प्रकारचा दंड आकारलेला नाही. जे मंडळ त्या ठिकाणी आज वर्गणी काढून असतील किंवा कशी त्यांनी त्यांच्या स्वतःच्याकडनं त्या ठिकाणी वर्गणी काढून त्या आज गणपती उत्सव साजरा होतो आणि त्यांना जर आपण जर मंडळाला त्या ठिकाणी बंद करण्याचा की आपण सरसकट सर्वच मंडळ किंवा सर्व सण त्या ठिकाणी जर आपण बंद करण्यासाठी गेलो तर मग ते योग्य त्या ठिकाणी होणार नाही. मात्र पालिका प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. रस्त्यावर मंडप उभारून सामान्यांचे हाल करू नका, नाहीतर कारवाईला सामोरे जायला तयार राहा असा इशारा प्रशासनानं दिलाय. समजा आपण दिलेल्या अटी शर्तीनुसार काही मंडळांनी जर केलं तर त्याच्यावर नियमाप्रमाणे जी काही कार्यवाही आहे ती आपण प्रस्तावित करू. मात्र या सगळ्या गदारोळात सर्वसामान्यांनी कोणाकडे तक्रार करायची याबाबत काहीही स्पष्टता नाही. गणपतीच्या उत्सवाची प्रत्येक जण तयारी करतोय, मात्र मंडळाच्या उत्साही मनमानीचा फटका हा सर्वसामान्यांना बसून उत्सव त्रासदायक ठरू नये अशीच बाप्पा चरणी प्रार्थना. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.